ऑलमोस्ट 10 किलोमीटर झालेत आजचा सगळ्यात मोठा स्ट्रेच होता. पण जे सीन आहे ते म्हणजे भारीच होत चाललेत पुढे आम्ही जसं जातोय. मला वाटलं ती लास्ट वाली आमची कॅम्प साईट आहे, बट ती आमची कॅम्प साईट नव्हती. आमची कॅम्प साईट डायरेक्ट स्नोमध्ये. सो अजून 8 लोक यायचे, पण आज भयंकर आज तर पूर्ण स्टॅमिनाचा म्हणजे कस निघतोय आज, कस लागतोय आज. जाऊ शकतो किती. ठीक आहे, 2 महिन्यापासून मी पण तयारी करत होतो. स्टॅमिना बिल्ड केलेला आता कामात येतो. ओके, ऑलमोस्ट 11 किलोमीटर चाललं गेलंय. आणि आता परत बर्फावर चालायचंय. आणि असं म्हणताय कालच पडलाय. ओके, एकदमच भारी. 11 किलोमीटर झालंय तरी अजून कॅम्प सेट काही येत नाही. अजून 1-1.5 किलोमीटर आहे. बर्फ सूर्यप्रकाश एकदम रिफ्लेक्ट होतोय, कारण एकदम व्हाईट आहे बर्फ. आणि विदाउट सनग्लासेस यू कॅनॉट लुक ॲट इट बिकॉज इट्स टू शायनी. अजूनच बर्फ असतो, त्यातून पाणी नदी जात. आणि आता जन्नतचं द्वार ओपन झालेलं आहे. हो, जन्नतचं द्वार ओपन झालेलं आहे समोर. तिकडे जायचंय. हे सगळं क्रॉस करून आलोय आणि आता स्वर्गावर, त्या स्वर्गात ट्रेकिंग करून जायचंय फक्त बस. बस आता बर्फच बर्फ. आजचं सगळ्यात लांब स्ट्रेच आहे. ऑलमोस्ट 12 किलोमीटर आलो. आणि त्या पहाडाच्या मागे आमचा टेंट आहे आज. ओके, आज फर्स्ट टाइम स्लीपिंग बॅगमध्ये झोपायचं आहे. तो पण एक नवीन एक्सपिरियन्स. ओके, सो आय थिंक फायनली कॅम्प साईट दिसते मला इथून. कॅम्प साईटचा नजारा तर पहा. म्हणजे मी जेवढं एक्सपेक्ट केलं होतं त्यापेक्षा जास्त आहे हे सगळं जे भेटतंय ते. अजून तरी बरंच लांब आहे, पण ॲटलिस्ट दिसतंय कॅम्प साईट. ओके, ओके, फायनली कॅम्पमध्ये पोचलो आहेत. लेअरअप झालो आहेत. लेअरअप म्हणजे एकावर एक कपड्याची लेअर घालायची असते. मी ऑलमोस्ट 2 टी-शर्ट, एक खूप मोठं जॅकेट घातलंय. हा कॅम्प आहे, कॅम्प साईट आहे. चहा तयार होते. चहा सोबत मॅगी नाही तर पास्ता, काहीतरी स्नॅक्स पण असणार आहे. थंडी तर फाडते. रात्री कसं होईल काय माहित नाही. ठीक आहे.
6वा दिवस या ट्रेकचा. रात्रभर तर काही झोप लागली नाही थंडीमुळे. भयंकर थंडी होती. ऊन पडलंय चांगलं. तर आता इथून निघून तो जो ट्रिपल वॉटरफॉल दिसतोय त्याच्यावर आमची कॅम्प साईट असणार आहे. तेवढी ट्रेकिंग आज करायची. आज 6वा दिवस. 7वा दिवस. 7व्या दिवशी तर सकाळी 2 वाजता उठून सबमिट करायची. ठीक आहे. सकाळी सकाळी उठल्यावर हे दृश्य पाहिल्यावर एकदम सगळी थंडी पडून गेली. ओके ओके ठीक आहे. लोअर वॉटरफॉल टू अप्पर वॉटरफॉल ट्रेक करतोय आता. ट्रिपल वॉटरफॉल या आणि आता ग्लेशियरवर चालून वर जायचं आहे वॉटरफॉलच्या ओरिजिनपर्यंत.